मित्रांनो, एम-ए-पी-एस पोर्टलवर अजूनही बऱ्याच मुलांनी रजिस्टर केलेलं नाही आहे आणि ज्यांनी रजिस्टर केलं आहे त्यांचं लॉग इन होत नाही आहे. तर लॉग इनमध्ये काय काय प्रॉब्लेम येत आहे किंवा ज्यांना काही अडचणी येत आहेत तर त्या आज आपण बघणार आहोत. आणि ज्यांनी अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे त्यांच्यासाठी पण इथं आज हा व्हिडिओ बनवणार आहोत. आणि त्यानंतर काही मुलांचं असं कमेंट होतं की आम्ही लॉग इन केलं आहे, क्लेम सबमिट केला आहे, पण क्लेमची स्थिती काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. तर त्यासाठी पण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, लॉग इन करणार आहोत आणि आपण जो क्लेम सबमिट केलेला आहे त्याची सद्यस्थिती काय आहे आणि क्लेम रिजेक्ट झाला की अप्रूव्ह झाला ते कसं बघायचं ते पण इथं आपण सांगणार आहे. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला इथं एम-ए-पी-एस DVT वेबसाईट ओपन करायची आहे. वेबसाईट ओपन झाल्या पहिलीच जी लिंक आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं आपली वेबसाईट ओपन झालेली आहे. नवीन अपडेटेड वेबसाईट आहे. इथं सर्व प्रकारची माहिती गव्हर्नमेंटतर्फे देण्यात आलेली आहे. इथं मेनू आहे, मेनूमध्ये तुम्ही बघू शकता एम-ए-पी-एस DBT स्टेटस, इंट्रोडक्शन, PNM डॅशबोर्ड वगैरे सर्व प्रकारची माहिती आहे. तर यामध्ये हा जो DBTचा जो भाग आहे डायरेक्ट टू बेनिफिट, तर यामध्येच आपल्याला पैसे मिळणार आहेत. पण सध्या याचं काम चालू असल्यामुळे मेंटेनन्स सुरू असल्यामुळे हे साईट ओपन होत नाही आहे. काही दिवसांनी ते ओपन होईल आणि आपले जे पैसे आपल्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत तर ते सर्व प्रकारचे स्कॉलरशिप वगैरे जे काही ते DBT मार्फतच आपल्याला येणार आहे. तर काही दिवसात ही वेबसाईट पण व ही लिंक पण ओपन होणार आहे. तर सध्या आपल्याला हे ओपन होत नाही. तर आपण जे कामाची गोष्ट आहे ते आता बघू. सर्वात आधी तुम्हाला जर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. इथं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनची लिंक आहे, इथं ओपन करू शकता. आणि इथं बरेच प्रकारची माहिती दिलेली आहे, जसं की 24,000 स्टुडंट रजिस्टर. या वेबसाईटवर आतापर्यंत 24,000 विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलेलं आहे. हा डाटा रिफ्रेश झालेला नाही आहे, थोडा जुना डाटा आहे. तर हे विद्यार्थ्यांची संख्या नक्कीच याच्यापेक्षा खूप जास्त आहे, डबल तिबल असू शकते. पण सध्या इथं 24,000 दाखवत आहे. त्यानंतर इस्टॅब्लिशमेंट किती रजिस्टर आहे, आपण जो क्लेम सबमिट करतो त्याला अप्रूव्ह करतात ते इस्टॅब्लिशमेंट किंवा आपल्या कंपनी. तर आतापर्यंत 5,260 कंपनी इथं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. हे पण डाटा जुना आहे, नवीन डाटा याच्यापेक्षा खूपच जास्त असणार आहे. आणि नंबर ऑफ क्लेम सबमिटेड तर 13,232 आकडा आहे. हा आकडा पण म्हणजे कमीच आहे. याच्या 4-5 पासपोर्ट मुलांनी क्लेम सबमिट केलेले आहेत. तर काही दिवसानंतर हे पण अपडेट होणार आहे इथं. तर चला आपल्याला आता ही जी कॅन्डिडेट रजिस्टर आहे यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला गो टू वेबसाईट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर आता आपण इथं ॲप्रेंटिस रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्याला इथं दिसत आहे. तर ज्या मुलांचं रजिस्ट्रेशन आतापर्यंत त्यांनी केलेलं नाही आहे तर ते इथं रजिस्ट्रेशन करू शकतात. सर्वात आधी काय करायचं आहे, तुम्हाला फक्त तुमचा इथं ॲप्रेंटिसशिप नंबर टाकायचा आहे. जसं A08 वगैरे जो काही तुमचा ॲप्रेंटिसशिप नंबर असेल तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. जसा तुम्ही तुमचा ॲप्रेंटिसशिप नंबर इथं ॲड केला त्यानंतर तुमचा कॉन्ट्रॅक्ट जनरेशन नंबर इथं येईल, तुमचं नाव येईल, इस्टॅब्लिशमेंटचं नाव येईल, त्यानंतर तुमचा जो ट्रेड आहे तो येईल, ट्रेड टाईप BTRI. तर बऱ्याच मुलांचा प्रश्न होता BTRI म्हणजे काय. तर BTRI म्हणजे प्रत्येक सिटीमध्ये ॲप्रेंटिसशिप करणाऱ्या मुलांसाठी किंवा ज्यांना ॲप्रेंटिसशिप करायची आहे, ॲप्रेंटिसशिप शोधायसाठी, तर प्रत्येक सिटीमध्ये एक IT आहे, तिथं त्यांनी BTRI एक सर्व्हिस सेंटर किंवा हेल्पलाईन सेंटरसारखं एक तिथं ऑफिस ओपन केलेलं आहे. ते सर्व प्रकारची मदत करते. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली, ॲप्रेंटिसशिप करताना तुमच्या पेमेंटसंबंधी किंवा आणखी काही अडचणीला कंपनीकडून त्रास होतं, काय पण होतं, तुम्ही इथं BTRIमध्ये कंप्लेंट करू शकता. ते प्रत्येक सिटीमध्ये इथं ओपन झालेलं आहे. जसं पुणे सिटीमध्ये जर पिंपरी चिंचवडमध्ये बघितलं तर अजंता नगर जे IT आहे तिथं BTRI आहे आणि मोरवाडी IT आहे. अशा 2 ITमध्ये BTRIचं ऑफिस आहे. तर तुमच्या सिटीमध्ये कुठं BTRIचं ऑफिस आहे तुम्ही ते शोधू शकता किंवा तुम्ही जिथं ॲप्रेंटिसशिप केली तिथं BTRIच्या ऑफिसमध्ये जाऊन तुमची काहीही कंप्लेंट असेल, कंपनी क्लेम अप्रूव्ह करत नसेल किंवा काही उडवडीची उत्तरं देत असेल, तुम्हाला पेमेंट मिळत नसेल, तुमचं पेमेंट कमी करून दिलं असेल तर तुम्ही BTRIमध्ये कंप्लेंट करू शकता. त्यानंतर इथं ऑप्शन येईल प्रिस्क्राईब स्टायपेंड. तुम्हाला अप्रेंटिसशिप करताना किती पेमेंट मिळायचं ते इथं तुम्हाला टाकायचं आहे. 7,000 8,000 जे मिळत असेल ते. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा ईमेल ID टाकायचा आहे. ईमेल ID जो तुम्ही ॲप्रेंटिसशिप करताना दिला आहे, ॲप्रेंटिसशिप पोर्टलवरती दिला आहे, तोच ईमेल ID इथं टाकायचा आहे आणि त्याला व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. ईमेल IDवर तुम्हाला एक OTP येईल. ईमेल ID जर तुमचा बंद असेल तर त्याला चालू करून घ्या. पासवर्ड त्याचा विसरले असताना तर तो फॉरगेट पासवर्ड करून त्याला सुरू करून घ्या आणि मोबाईलमध्ये त्याला लॉग इन करून घ्या. तुमचा ईमेल ID इथं व्हेरीफाय करणं आवश्यक आहे. त्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही ॲप्रेंटिसशिप करताना दिलेला आहे तोच नंबर पाहिजे आणि आधारला लिंक पाहिजे. तर मोबाईल पण तुम्हाला इथं व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक पासवर्ड सेट करायचा आहे. पासवर्डमध्ये जसं आता कोणाचं नाव श्याम आहे तर श्याम #2 अशा टाईपचा, म्हणजे एक कॅपिटल लेटर बाकी स्मॉल लेटर
एक स्पेशल कॅरेक्टर आणि एक नंबर. तर या टाईपचं तुम्हाला एक पासवर्ड इथे सेट करायचा आहे. पासवर्ड सेट केल्यानंतर इथं कन्फर्म पासवर्डवरती परत एकदा तो पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर इथं क्लिक करून त्यानंतर हा जो कॅप्चा आहे या कॅप्चाला इथं एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर रजिस्टर याच्यावर क्लिक करायचं आहे. एवढी सगळी प्रोसेस केल्यानंतर तुमचं इथं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. तुमचा जो ITIAचा जो नंबर आहे तो तुमचा युजर ID होईल आणि इथं जो तुम्ही पासवर्ड सेट केला तो तुमचा होईल पासवर्ड. तर हे तुम्हाला तुमचा युजर ID भेटला, पासवर्ड भेटला. त्यानंतर तुम्ही गो टू लॉग इन यावरती क्लिक करून इथून लॉग इन करू शकता. तर आपल्याकडे युजर ID पासवर्ड आहे, तर आपण इथं गो टू लॉग इनवर जाऊ. बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम असा येत आहे की ते लॉग इन करायचा प्रयत्न करत आहेत पण त्यांचं लॉग इन होत नाही आहे. तर आणि बऱ्याच मुलांचा कॅप्चाचा प्रॉब्लेम वगैरे आहे. तर ही साईटचं मेंटेनन्स थोडं बहुत सुरू असल्यामुळे त्यामध्ये बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम येऊ शकतो. तरी पण आपण इथं ट्राय करून बघूया लॉग इन होतं का नाही होत आहे. तरी पण तुम्हाला एक सल्ला असा आहे की तुम्ही जिथं पण असाल तर इथं तुमच्याजवळ जर 5G नेटवर्क अवेलेबल असेल तर तुम्ही 5G नेटवर्कचा वापर करा, जेणेकरून तुमचं लॉग इन करताना तुम्हाला थोडं सोयीचं जाईल आणि तुमचं लॉग इन व्हायची शक्यता जास्त राहील. तर सर्वात आधी आपण इथे युजर ID आणि पासवर्ड टाकून घेऊया. आपण इथं आपला युजर ID टाकलेला आहे, इथं पासवर्ड टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला हा जो कॅप्चा आहे हा इथं एंटर करून इथं लॉग इन करायचा आहे. बऱ्याच मुलांचं असं होतं आहे की या कॅप्चामुळे प्रॉब्लेम येत आहे. तर सर्वात आधी काय करायचं आहे, कॅप्चाला आपण रिफ्रेश करूया. हे कॅप्चा आपण रिफ्रेश केलेला आहे. त्यानंतर आपण कॅप्चा एंटर करून बघू आणि त्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं. बघा या प्रकारे तुमचं लॉग इन तर मॅसेज इनव्हॅलिड वगैरे दाखवत आहे. कॅप्चाच्या प्रॉब्लेममुळेच हे होऊ शकते. परत करून बघू आपण एकदा. तुमचा क्लेम अप्रूव्ह झाला किंवा रिजेक्ट झाला तर तुम्हाला इथं अपडेट येणार आहे. त्याची इथं तुम्हाला अपडेट येणार आहे. एक तर तुमचं क्लेम अप्रूव्ह झाला तरी तुम्हाला इथं समजणार आहे, रिजेक्ट झाला तरी तुम्हाला इथं समजणार आहे. जर तुमचा क्लेम जर रिजेक्ट झाला तर काय करायचं ते आता आपण बघणार आहोत. क्लेम रिजेक्ट झाला तर तुम्हाला हे जे 3 रेषे आहेत यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुमचं इथे जे कॅन्डिडेट प्रोफाईल आहे इथंच याच्याच खाली तुम्हाला क्लेम रिसबमिट क्लेम असा एक ऑप्शन येणार आहे. त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही परत एकदा तुमचं जे काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला क्लेम रिजेक्ट झाल्याचं कारण पण सांगण्यात येईल, तर तुम्ही ते कारण दूर करून तिथं क्लेम तुमचा रिसबमिट करू शकता. तर काही मुलांचं बँक स्टेटमेंट व्यवस्थित नाही आहे म्हणून त्यांचा क्लेम रिजेक्ट झालेला होता. एका मुलांचं होतं की स्टेटमेंट जे आहे ते हायलाईट केलेलं नव्हतं त्यामुळे होतं. तर फक्त त्याला क्लेम सबमिट करण्यासाठी बँक स्टेटमेंट हायलाईट करायचं आहे आणि परत सबमिट त्यामध्ये अपलोड करून तो सबमिट करू शकतो. तर या प्रकारे तुम्हाला जर अडचण आली असेल, तुमचा क्लेम रिजेक्ट झाला असेल तर इथं कारण पण येणार आणि तुम्ही त्यात सबमिट करू शकता. तुमच्या क्लेम सबमिट करताना काही चुका झाल्या असतील तर रिसबमिट करताना तुम्ही त्या चुका दुरुस्त करू शकता आणि तुमचा क्लेम अप्रूव्ह होईल आणि तुम्हाला जो क्लेमचा पैसा आहे तो तुमच्या अकाउंटमध्ये येईल.